नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आपल्या राज्यांतर्गत निवडणुकीच्या दृष्टीनं अनेक राजकीय घडामोडी घडत असताना सुद्धा मला असं वाटतं की किमान दोन महत्त्वाचे असे आंतरराष्ट्रीय विषय असतात की ज्या विषयाची आपण मांडणी करायला हवी. आणि खास करून पाकिस्तान संदर्भामध्ये त्या देशाला इशारा देण्याची खूप गरज आहे. जनरल आसिफ मुनीर, ज्यांनी स्वतःलाच फील्ड मार्शल म्हणून पदवी घेतलेली आहे, याच्यासारखा अत्यंत विक्षिप्त मनुष्य जेव्हा त्याच्या हातामध्ये अन्नवस्त्राची पूर्ण ताकद घेऊन बसला आहे, तर त्याचा धोका ह्या देशाने ओळखलाय आणि तो पाकिस्तानपर्यंत पण पोहोचलाय की आज आपण काय केलं. पण आपल्या महाराष्ट्रातल्या, मराठी बोलणाऱ्या, जगभरातल्या प्रेक्षकांसाठी हे आवश्यक होतं की आज भारताने नेमकं काय केलं आहे ते सांगणं. दिवंगत अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान असताना माझ्या मते ती आपली एक चूक होती की आपण आवश्यकता नसताना दुसरी अन्नवस्त्राची चाचणी घेतली आणि त्यानंतर काय झालं की पाकिस्ताननं पण त्याला प्रतिसाद देत त्यांच्याकडच्या अणुबॉम्बची चाचणी घेतली आणि त्यामुळं पाकिस्ताननं भारतावरती कितीही आगळीक केली की दोन देशातलं युद्ध, संघर्ष हा आण्विक युद्धाच्या पातळीवरती जाईल म्हणून बिल क्लिंटन पासून ते डोनाल्ड ट्रम्पपर्यंत सगळे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष भारत आणि पाकिस्तानच्या तणावामध्ये हस्तक्षेप करतात. आणि आता ज्यांनी स्वतःला फील्ड मार्शल अशी पदवी घेतलेली आहे त्या व्यक्तीनं तर सांगितलं आहे की पाकिस्तान म्हणजे डंपर असलेली ट्रक आहे, ती कधीही कंडम होऊ शकते. पण तुमची मर्सिडीज बेंज आहे, मग त्या मर्सिडीज बेंजला जर आमच्या ह्या ट्रकनं धक्का दिला तर नुकसान कोणाचं होईल. त्याचा इशारा अर्थात भारतासाठी होता. आणि मग अशा वेळेला आज जेव्हा आपण दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये जरी आम्ही आण्विक चाचणी केलेली असली तरी सुद्धा आम्ही प्रथम वापर करणार नाही हे जे आपलं धोरण आहे, त्या धोरणाला कुठेतरी एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न आज आपण केलेला आहे. आणि त्या प्रयत्नामुळंच आज असं दिसतं आहे की भारतानं आज घेतलेल्या चाचणीमुळं एक नवा संदेश जगाला गेलाय. भारतानं K4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे. आंतरखंडीय इतक्या अंतरावर असलेल्या कोणत्याही शत्रूच्या प्रदेशामध्ये न्यूक्लिअर वॉरहेड, मी 3-4 शब्द सांगतोय, तुम्हाला नीट लक्षात ठेवा, कारण वेगवेगळ्या संरक्षण सिद्धताविषयक किंवा लष्करी कारवायाच्या दरम्यान किंवा मिडल ईस्टमधले कव्हर केलेली युद्ध किंवा बांगलादेशमधला स्कर्मिश बांगलादेशमध्ये जाऊन कव्हर केल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीची मला माहिती आहे. बॅलिस्टिक मिसाईल, वॉरहेड, पेलोड हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. आज भारतानं पाणबुडीतून 3500 किलोमीटरपर्यंत मारा करू शकेल आणि थोडं नाही 2 टन अणुबॉम्ब वाहून नेऊ शकेल अशा क्षेपणास्त्राची चाचणी केलेली आहे. अवघा पाकिस्तान भारताच्या ह्या बॅलिस्टिक मिसाईलच्या रेंजमध्ये आलाय. आणि बघा, आज व्हिएतनाम असेल किंवा आणखी काही असे राष्ट्र आहेत की ज्यांना भारताकडनं अन्नवस्त्र असलेली, पेलोड असलेली किंवा अशी हार्डवेअर्स हवी आहेत की जी ते विकत घेऊ इच्छित आहेत. 5,000 कोटी रुपयाचा व्यवहार आता आपण केलेला आहे. आज भारतानं बंगालच्या उपसागरामध्ये न्यूक्लिअर पॉवर्ड पाणबुडी INS अरेघामधून 3500 किलोमीटर पल्ल्याच्या K4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे प्रक्षेपण विशाखापट्टणमच्या किनाऱ्याजवळून करण्यात आलं. समुद्राखालून क्षेपणास्त्र डागण्याच्या भारताच्या क्षमतेला बळकटी देण्याच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल आहे. 2 वर्षापूर्वी DRDOच्या माजी प्रमुखाची मी मुलाखत केली होती, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की प्रिसाईज समुद्रामध्ये लक्ष्याचा वेध घेत बॅलिस्टिक मिसाईलची आपल्याला चाचणी करायची आहे आणि DRDOचं त्याच्यात महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन असेल. हे DRDOचं काम आहे. K4 क्षेपणास्त्र अशा प्रकारे डिझाईन केलं आहे की पाणबुडीतून प्रक्षेपित करून दूरच्या लक्ष्यावर ते हल्ला करू शकेल. या चाचण्यामुळं भारताच्या समुद्र आधारित आणि अणुप्रतिरोध, हा शब्द अणुप्रतिरोध, हा जो आसिम मुनीर बसलाय तिकडे, तो विक्षिप्त मनुष्य आहे. तो आपल्या सैनिकांना
इस्लाममधल्या अशा दाखल्यांचा हवाला देतोय की ज्याच्यामध्ये तो म्हणतोय की काफिरांच्या विरोधामध्ये द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत पण त्यांनी मांडलाय की हिंदू आणि मुसलमान वेगळे आहेत आणि म्हणून त्यांचं कधीही जमू शकत नाही. खरं म्हणजे जगाच्या पटलावरती सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या देशापैकी आपला देश आहे आणि इथे मुस्लिम सुद्धा तेवढ्याच गुण्या गोविंदाने राहत आहेत. आज तुम्ही ढाक्यामध्ये, कारण मी ढाका आणि त्या परिसरात 14 दिवस होतो, तिथे धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे हिंदू काय पद्धतीनं जगतायत ते मी हे देशाला सांगितलं. आज तिथे ज्या पद्धतीनं एका हिंदू व्यक्तीची जाळून हत्या करण्यात आली तसं तर ह्या देशात होणे नाही. पण असीम मुनीरला शीख बांधव असतील किंवा मुस्लिम बांधव असतील त्यांना आपल्या विरोधामध्ये उभा करायचं आहे आणि प्रसंग आला तर हा मूर्ख मनुष्य भारतावरती अणुवापर करू शकतो आणि म्हणून आजची सिद्धता फार महत्वाची आहे. मी मूर्ख का त्याला म्हणालो तेही तुम्हाला सांगतो. तर असं आहे की K4 क्षेपणास्त्र अशा प्रकारे डिझाईन केलेलं आहे की पाणबुडीतून प्रक्षेपित करून दूरच्या लक्ष्यावर ते हल्ला करू शकेल. या चाचणीमुळे भारताच्या समुद्र आधारित प्रतिरोध क्षमतेला बळकटी मिळालेली आहे. कशी? भारत आता जमीन, हवा आणि समुद्र या तिन्ही माध्यमामधून अणुबॉम्ब प्रक्षेपित करू शकतो. हे क्षेपणास्त्र 2 टनापर्यंतचं अणुबॉम्ब, ज्याला वॉरहेड म्हणतात, पेलोड म्हणजे त्याची किती क्षमता, वॉरहेड म्हणजे वर जे क्षेपणास्त्र आहे त्याच्या पुढच्या बाजूला जे क्षेपणास्त्राच्या पुढे जे काही मटेरियल आहे, जे वॉरहेड आहे, ते आता आण्विक बॉम्ब असणार आहे. भारत 2 टनापर्यंत अणुबॉम्ब वाहून घेऊन जाऊ शकतो. तर के मालिका क्षेपणास्त्रामध्ये के अक्षर हे कोणाच्या नावाने माहिती आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम त्यांच्या सन्मानार्थ ते ठेवलेलं आहे. आणि या क्षेपणास्त्राचं तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्य काय आहेत? K4 क्षेपणास्त्र जमिनीवरून प्रक्षेपित होणाऱ्या अग्नी मालिकावर आधारित एक प्रगत प्रणाली क्षेपणास्त्र आहे जे पाणबुडीतून प्रक्षेपणासाठी तयार केलं आहे. प्रक्षेपणाच्या वेळी क्षेपणास्त्र पहिल्यांदा समुद्राच्या पृष्ठभागाच्या बाहेर येतं, त्यानंतर उड्डाण करत लक्ष्याकडे जातं. हे क्षेपणास्त्र अणुबॉम्ब वाहून नेण्यासाठी सक्षम आहे. अरिहंत श्रेणीच्या पाणबुड्यामधून डागलं जाऊ शकतं. K4 भारताच्या अणु त्रिकुटाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. यामुळे भारताची डेटरन्स म्हणजे आपल्या देशाचं संरक्षण करण्याची क्षमता मजबूत झालेली आहे. संभाव्य शत्रूवर हे एक मानसिक दडपण असणार आहे. आणि भारतानं आकाश नेक्स्ट जनरेशन मिसाईल डिफेन्स सिस्टमची सुद्धा यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे. भारतीय लष्करानं 23 डिसेंबरला आकाश मिसाईल डिफेन्स सिस्टीम प्रगत आवृत्ती आकाश नेक्स्ट जनरेशन आकाश NG ची ओडिशातल्या चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये त्याची यशस्वी चाचणी केली. DRDO नुसार चाचणी दरम्यान आकाश NGनं वेगवेगळ्या अंतरावर आणि उंचीवर असलेल्या हवाई लक्ष्यांना अचूकपणे नष्ट केलं. यात सीमेजवळ कमी उंचीवर उडणारे आणि लांब अंतरावर जास्त उंचीवर असलेली लक्ष्य सुद्धा समाविष्ट होती. भारतात पहिल्यांदाच ट्रेनमधून अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आलेली आहे. भारतानं 24 सप्टेंबरच्या रात्री उशिरा रेल्वेवर बनवलेल्या मोबाईल लॉन्चर सिस्टीममधून अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची चाचणी केलेली आहे. हे कॉन्स्टराइज लॉन्चिंग सिस्टीममधून प्रक्षेपित करण्यात आलं. यासाठी ट्रेन विशेष डिझाईन करण्यात आलेली आहे. आणि आपल्या देशासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे की आता भविष्यामध्ये पाकिस्तान बरोबरचा जो काही संघर्ष होईल तो कदाचित आण्विक पातळीवरची अपरिहार्यता असेल. मी असीम मुनीर याला यासाठी म्हणालो मूर्ख की हा मनुष्य त्याच्याकडे असलेल्या बॉम्बला इस्लामिक बॉम्ब म्हणतो आणि हा म्हणतो की जर अशी वेळ आली तर आमची ही जी ट्रक आहे जी भंगारात जाऊ शकते तर त्या ट्रकच्या द्वारे आम्ही भारताच्या मर्सिडीज बेंजला धक्का पोहोचेल. कोण म्हणतं असं? तुम्ही प्रोफेशनल आर्मीचे प्रोफेशनल प्रमुख आहात, तरी सुद्धा तुम्ही भारतासारख्या देशाला अशी धमकी देत आहात. याच्या मागं पाकिस्तानची भारताबद्दल असलेली अत्यंत नकारात्मक भावना आहे. आणि म्हणून आपल्याला पर्याय असो किंवा नसो, पण संभावित अटळ संघर्षाच्या दरम्यान या असीम मुनीरनं स्वतःच्या हातात असलेल्या क्षमतांचा वापर करून भारताच्या वेगवेगळ्या शहरावरती जर अणुबॉम्ब डागले तर पाकिस्तानला संपूर्ण पृथ्वी तलावावरून नष्ट करण्या एवढी क्षमता आज या देशानं मिळवली. थांबूया आपण.